5.5चे फक्त छातीच्या मापासाठी टाकलेलं असतं, म्हणून तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते हे जी उंची आपण 5.5 घेतो तो मुंडा नसतो, त्यात कमी जास्त करावं लागतं. तर कमी का करायचं असतं की जे सगळे दाखवतात तुम्हाला व्हिडिओमध्ये तशी जर मिळवली असती तर कटोरी बघा जेवढं मी डार्क करते ना हे तेवढी तुम्हाला कटोरीची उंची कमी पडली असती. आणि नमस्कार, मी गीता कारेकर, गीता फॅशन या चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. कसे आहात सर्वजण? मस्तच राहायला पाहिजे, मजेतच राहायला पाहिजे. तर आज बघा आपण एक कमेंट आहे, दिसते का बघा. तर फुल चेस्ट 37 आणि अपर चेस्ट 35 आहे. तर त्यांनी सर्व मापच दिलेलं आहे, त्या मापावर आपल्याला त्यांना कटिंग करून दाखवायची आहे. तर या मापानुसार आपण आज कटिंग बघणार आहोत. तर कशी करायची बघा कटिंग. तर सुरुवातीला इथे मी एक सरळ रेष ओढून घेते अगोदर पद्धतीने. आता त्याची उंची आहे, हा व्हिडिओ फक्त त्या ताईंसाठीच नसून सर्वांसाठी उपयोगी आहे. फक्त यामध्ये तुम्ही तुमची मापे टाकून याच फॉर्म्युल्यानुसार कटिंग करून बघा. उंची दिलेली नाहीये तर आपण उंची घेऊयात आपण 13.5. तर कटिंगसाठी आपल्याला 14.5 घ्यायला लागणार आहेत. असा टेप लावून दाखवते. 14.5 1 इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायला लागतात. आणि 5.5 वर आपण दुसरी खूण करून घ्यायचे अशी. आणि इथे या रेगा ओढून घेऊयात आपण सरळ रेषेत. या पद्धतीने आपण या 2 रेगा ओढून घेतलेल्या आहेत. तर आपली आहे अपर चेस्ट आहे 35 इंच. तर आपण हा पाठीमागचा भाग तयार करणार आहोत अगोदर. तर आपल्याला 35 इंच म्हणजे अपर चेस्टच्या नुसार आपल्याला कटिंग करायची आहे. तर 35चा चौथा भाग येतो 35 इंच, 35चा चौथा भाग येतो 8.25 आणि तिथून पुढे आपल्याला 1.5 इंच मार्जिन द्यायचं आहे. असं कंबर आहे, कंबर आहे 29.5. तर आपण 30ची घेऊयात. तर 30चा चौथा भाग येतो 7.5 आणि 1 इंच टक्ससाठी आणि 1.5 इंच मार्जिन. या पद्धतीने आपल्या या खुणा झालेल्या आहेत. आता बघा इथं रेगा मी नंतर ओढणार आहे का ते सांगते मी. आता शोल्डर किती आहे? शोल्डर आहे 14 इंच. तर 14चे निम्मे होतात 7. तर 7 वर पहिले खूण करून घेऊया. कारण आपल्याला गळ्याच्या उंचीनुसार शोल्डर कमी करायचे असते. तर बघा गळ्याची उंची किती आहे? पाठीमागचा गळा आहे 11. तर 11 इंच गळा आहे तर आपल्याला 11.5 वर खूण करावी लागणार आहे या पद्धतीने. मग आता किती? 11 इंच गळा आहे तर इथून किती कमी केले पाहिजेत? तर मी तुम्हाला एक सोपा फॉर्म्युला सांगितला होता. 10 इंच गळा असेल तेव्हा 2 इंच कमी करायचे. तर आपला 11 इंच आहे म्हणजे 1 इंच अजून वाढलाय तर आपल्याला अजून पाव इंच कमी करायला लागतील. म्हणजे किती? तर 2.25 इंच कमी करायचे. आणि ही आपल्याला परफेक्ट शोल्डर भेटलेली आहे 11 इंच गळ्यासाठी. तर किती आली? 4.25. तर इथं सुद्धा आपल्याला 4.25 वर खूण करून घ्यायची. आणि मग ही रेग आपण अशी ओढून घ्यायची या पद्धतीने. आता काय करायचं आहे आपल्याला? इथून बाहेर अर्धा इंच जायचंय म्हणजे मुंड्याच्या साईडला आणि ती तिरकी रेग ओढायचे मुंड्यासाठी. कारण का? तर एवढा सरळ मुंडा न देता जरा स्लोप असा तिरका दिला तर एकदम परफेक्ट मुंडा बसतो. आणि मग या कोपऱ्यातून आपल्याला 1 इंच आणि या रेगेचा अर्धा करायचा असा टेपनी आणि पॉइंट देऊन घ्यायचा इथं. ह्या दोन्ही रेगांना दिला कारण ह्या आतल्या रेगेवर आपला पुढच्या भागाचा मुंडा तयार होणार आहे. म्हणून ही पण रेग ठेवायची आणि ही पण, दोन्हीचा अर्धा करून घेतला. आता आपल्याला काय करायचंय? पहिला अगोदर हे ठेवून घ्यायचं किंवा मग तुम्ही या पद्धतीने सुद्धा, हे नसेल तर असं थोडं वरती शोल्डरला
कापड सोडायचं, इकडं सोडायची जागा आणि मुंडा मोजून घ्यायचा. तर मुंडा आपला या रेषेवरचा मुंडा मोजायचा आहे. मी डॉट डॉट देऊन घेते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. इथंपर्यंत का असा द्यायचा, तर आपल्याला आर्म होल पण बरोबर भरला पाहिजे. तर आर्म होल किती आहे, तर 16.5. किती आहे, 16.5. 16.5चे प्लस आपल्याला एक अर्धा इंच घ्यायचा असतो, तर टोटल झाल्या 17. अर्धा इंच का घ्यायचा असतो, तर जरासं लुजिंग द्यायला लागतं मुंड्यामध्ये. तर 17 इंचाचा आपला पूर्ण मुंडा झाला पाहिजे, मागचा आणि पुढचा मिळून. तर इथं किती भरला पाहिजे आपल्याला, मग 8 दुने 16 आणि 8.5 बरोबर. तर 8.5 भरतो का बघूया इथंपर्यंत, नाही तर आपण कमी जास्त करायचं आहे. त्याच्या अगोदर मुंडा मोजण्याच्या अगोदर आता इथलं मी लुजिंग सांगते. जेव्हा तुमचा 11 इंच गळा आहे, सॉरी 10 इंच गळा आहे, तेव्हा बरोबर 35चा चौथा भाग घ्यायचा. ना कमी करायचे ना जास्त करायचे. पण 11 इंचाचा जेव्हा गळा येतोय तेव्हा काय करायचे, याच्यातून पण पाव इंच, पाव म्हणजे 2 रेगा फक्त, या 2 रेगांना आपल्याला कमी करून घ्यायचे. हे बघा इथं आतमध्ये घ्यायचंय. हे लक्षात ठेवा, म्हणजे परफेक्ट तुमचा ब्लाउज बसणार आहे. अजिबात खांदा पडणार नाही, शोल्डर पडणार नाही, गळा पडणार नाही. हे पाव इंच कमी करून घेतले आणि मग त्याच्या पुढे आपल्याला 1.5 इंच मार्जिन द्यायचं आहे या पद्धतीने. तर हे नाही, हे आपलं इथून फिटिंग असणार आहे. तर आता मग एवढं झाल्यानंतर आपल्याला किती हवं, ह्याचा अर्धा, 17चा अर्धा येतो 8.5. तर 8.5 मुंडा हा भरला पाहिजे, नाही तर आपल्याला मग कमी किंवा जास्त जे काय होईल ते करून घ्यावं लागणार आहे मुंड्याचं. तर असं मापून बघूया अगोदर किती भरला आपला, हा 8 भरलाय, म्हणजे किती झाला, 16चा मुंडा झाला. तर आपल्याला किती 1 इंच कमी पडतोय, म्हणजे अर्धा इंच कमी पडतोय. तर अर्धा इंच आपण खाली घेऊया. इथे ही रेग ओढून घेते अगोदर म्हणजे समजेल तुम्हाला. फिटिंगची लाईन फिटिंगला आणि मार्जिनची लाईन मार्जिनला, या पद्धतीने. आता आपल्याला किती कमी पडतोय, अर्धा इंच. मग हा अर्धा इंच आपण इथं खाली वाढवून घेऊया असा, आणि मग ही परत रेष ओढायची या पद्धतीने. आता इथून आपल्याला काय करायचंय, 1 इंच असं इथून इथपर्यंत आपला मुंडा मोजायचा. ही रेख पुढे घेऊया आणि इथं थोडासा क्रॉस. आता परत मोजून बघूया आपल्याला किती भरायला हवंय, 8.5 इंच. आता परत इथून मोजून बघूया आपण. हे बघा दिसतंय का, मी तुम्हाला झूम करून दाखवते. बरोबर 8.5 भरलेला आहे. तर या पद्धतीने मुंडा हा आपला योग्य आहे. तर मी हा मुंड्याचा आकार देऊन घेते, किंवा मग हे ठेवून घेऊया आपण व्यवस्थित या पद्धतीने. हा परफेक्ट मुंडा झालेला आहे. असा तुम्ही मुंडा काढायचा आहे. आता हे आपल्याला 5.5ची फक्त छातीच्या मापासाठी टाकलेलं असतं, म्हणून तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते, हे जी उंची आपण 5.5 घेतो तो मुंडा नसतो, त्यात कमी जास्त करावं लागतं. हे झालं परफेक्ट आपलं छातीचं माप. आता इथं काय करायचं आपल्याला, शोल्डरची पट्टी 3 वर करून घेऊयात आपण, म्हणजे 2.5 किंवा 2.25ची पट्टी उरेल. आणि इथं 3 इंचावर आपण टाकून घेऊया रुंदी. आणि हा मग बॉक्स तयार करायचा या पद्धतीने. इथून मग हा आकार द्यायचा गाळ्याचा, जो पाहिजे तुम्हाला आकार तो देऊ शकता. आता सर्वात महत्वाचं अजून एक, शोल्डरच्या बाजूने, शोल्डरवर गळ्याच्या बाजूने अर्धा इंच. किती, अर्धा इंच दाखवते मी तुम्हाला. हे बघा अर्धा इंच. अर्धा इंचावर आपल्याला ही अशी रेघ मारून घ्यायची, म्हणजे शोल्डर डाऊन करून घ्यायचे, गळ्याच्या साईडने डाऊन करायची.
अशी. आता हे आपल्याला इथं नाही, इथून कटिंग करायचं आहे. हां, एवढं झालं. हे कटिंग अगदी परफेक्ट आहे. आता आपण कटिंग करून घेऊया. अजून मी इथलं सांगणार आहे. पहिला अगोदर हे कटिंग करून घेऊया. व्हिडिओ स्किप करू नका. मी हे कटिंग करते तोपर्यंत पटकन सबस्क्राईब करून घ्या बरं, म्हणजे तुम्हाला अगदी परफेक्ट ब्लाऊजची कटिंग बघायला भेटेल. आता आपला हा मुंडा योग्य आहे, तो मुंडा कापून घेणार आहे. या पद्धतीने असं हे कटिंग झालेलं आहे. आता पुढच्या भागाचं कटिंग करायचंय. इथलं मेन महत्वाचं मी सांगणार आहे तुम्हाला, तर व्हिडिओ स्किप करू नका. आता इकडे बघा, आपण ही थोडीशी आपल्याला रेघ मारून घेऊयात, म्हणजे तुम्हाला समजेल काज बटनसाठी. या पद्धतीने. आणि मग या रेघेवर हा कागद ठेवायचा आहे असा. आणि आपण इथं पट्टी ठेवून घेऊ, म्हणजे हलणार नाही कागद. आणि जसा आहे तसा आता हा आखून घेऊया पहिला. इथे गळा आलेला आहे आपला आणि इथे फिटिंग आलेला आहे. तर ही लाईन पण सरळ करून घेऊया, म्हणजे समजेल मुंड्यासाठी आपल्याला ही लाईन अशी. आता बघा, आपल्याला काय करायचंय, मुंड्याची पहिली लाईन सरळ करून घेऊ. या पद्धतीने. आणि हा पाठीमागचा मुंडा पण आखून घेऊयात व्यवस्थित असा. आणि मग आपल्याला अर्धा इंच आतमध्ये घ्यायचंय. जसं की मी बोलले होते इथं बोलले होते आतल्या बाजूला आपला पुढचा मुंडा निघणार आहे, तसं अर्धा इंच मी इथं आतमध्ये घेतलं आणि ती रेघ इथं जोडून घेऊया. आणि मग इथून खाली अर्धा इंच या पद्धतीने, आणि याचा अर्धा. आता काय करायचंय आपल्याला, हा मुंडा असंच इथे जोडायचा असा. पण आपण हा खालचा मुंडा, पाठीमागचा मुंडा खालून घेतला होता, तर हा याच रेषेवरून बरोबर कट करायचा आहे. समजलं? तर मी हे अगोदर कट करून घेते आणि मग इथलं दाखवते सगळं तुम्हाला. कटोरी ब्लाउज आहे की कोणता, कटिंग मला ब्लाउज शिवायचा आहे, कटोरी ब्लाउजची कटिंग. तर आपण पहिले हे कटिंग करून घेऊया अगोदर सगळं. आतल्या साईडचा मी मुंडा कट करणार आहे. पुढचा भाग तयार करतोय आपण. इथं मी वरून कट करणार आहे या पद्धतीने. आता इथं थोडा जास्त मी कागद घेते, कारण लगेच आपण क्रॉसपट्टी पण काढू शकतो. मग याच्या खाली घेतलेला आहे मी जरा. आता बघा, हे मी पुढचा भाग बाजूला ठेवते, जरा पाठीमागच्या भागाचं पूर्ण करून घेऊया काय राहिले ते. हे बघा, आता काय करायचं आपल्याला, हा पाठीमागचा भाग आहे, याचा आपल्याला टक्स द्यायचे. तर टक्स देताना ही फिटिंगची जी रेष असते तिथून अर्धा करून घ्यायचा या पद्धतीने. आणि उंची द्यायची टक्सची 4 इंच. 1 इंचाचा टक्स ठेवलाय, तर इकडे अर्धा आणि इकडे अर्धा या पद्धतीने टक्स आखून घ्यायचा. आणि मग
या पद्धतीने टक्स मारून घ्यायचा आहे आपल्याला असं. आता काय करायचं आहे, हा टक्स इकडच्या बाजूचा जो आलेला आहे तिथपर्यंत ही जी फिटिंगची जी लाईन आहे तिथे आपल्याला 1.5 इंच, हे बघा 1.5 म्हणजे एवढं येतं, हे बघा 1.5 इंच आपल्याला इकडे कमी करून घ्यायचं असतं. तर कमी का करायचं असतं, तर इथे बघा टक्स मारल्यानंतर तुम्हाला मी दाखवते. आता हे सरळ आहे, पण जेव्हा आपण टक्स मारू, हा असा टक्स मारू आपण ब्लाउजला, तेव्हा बघा हे उतरतं. हे ना उतरतं खाली. तर इथे या सरळ रेषेला पट्टी लावून बघते मी, हे बघा ही झाली सरळ रेषेत. पण इकडं दिसतंय का तुम्हाला, हे बघा या सरळ रेषेतच कटिंग गेली पाहिजे आपली. इथं हे खाली जातं असं असं बघा. आता इकडे लावून दाखवते मी, या साईडला लावून दाखवते. इथं पण काळं करते जरा म्हणजे समजेल तुम्हाला. आता इकडं मी पट्टी लावून दाखवते सरळ, हे बघा इकडं कापड उरलं. मग इकडं कट केलं तर आपण उंची कमी होईल, म्हणून काय करायचं असतं, या बाजूने अशी सरळ रेष देऊन घ्यायची. बघा बरोबर 1.5 इंचावर ही सरळ रेष आलेली आहे, म्हणून हे कट करून टाकायचं असतं. मग एवढं कापड जास्त होतं, आणि हे कापड जास्त पडलं तर इथे तुम्हाला काकेमध्ये झोळ येणार, चुन्या पडणार. तर त्या जर येऊ नये असं वाटत असेल तर हे कटिंग करावंच लागतं. अशा पद्धतीने हे कटिंग करून, एवढाच कागद आहे पण खूप मोठा झोळ देतो ब्लाउजला, तर हे कटिंग करून काढायचं. आता इथे आपल्याला गळ्याला खून करून घेऊया, फिटिंगला खून करून घेऊयात. या पद्धतीने इथे टक्सला असा इथे होल पाडून घ्यायचा, म्हणजे बरोबर तुम्हाला टक्स सुद्धा व्यवस्थित बसेल. हे झालं पाठीमागचं कटिंग. परफेक्ट आहे हे, याच पद्धतीने कटिंग करा. आता याच्यावर आपल्याला दुसरा पार्ट घ्यायचा आहे पुढच्या भागाचा. तर काय करायचं बघा, इथे मी काज बटन पट्टीला जागा सोडलेली आहे, आणि हा जो भाग आहे तो मी पाठीमागचा भाग ठेवूनच आखून घेतलाय सगळा. हे बघा लावून दाखवते, या पद्धतीने आखून घेतलेला आहे. इथं फक्त घेतली मार्जिन करून, आणि हे आपण कट केल्यामुळे वर आले, नाहीतर इथपर्यंत उंची आहे. पुढच्या भागाला कुठं कट करायचं ते पण दाखवते मी. तर हे सरळ लाईन करून घेऊया अगोदर अशी. आता काय करायचं आहे आपल्याला, पुढच्या भागाचा मी आर्म होल पण कट करून घेतलेला आहे. तर पुढचा गळा किती आहे, पुढचा गळा आहे 7 इंच. तर मी 7.5 वर खूण करते, आणि पुढच्या भागाला इथूनच सगळी मापं पुढे टाकायची आहेत. 2.5 इंचाचाच मी रुंदी देणार आहे गळ्याला पुढच्या भागासाठी. पाठीमागे आपण 3 इंचाची दिली होती, पण इथे 2.5 इंचाचीच द्यायची. पुढच्या भागाला जास्त पसरट बरोबर दिसत नाही. आणि आपण इथे खूण करून घेतली होती, इथे खूण करून घेतली होती आपण गळ्यासाठी. तो बॉक्स तयार करून घेतला, आणि तुम्ही आता इथे कोणताही गळा टाकू शकता असा, या पद्धतीने. हा झाला पुढचा गळा. आता काय करायचं आहे आपल्याला, टक्सचा पॉइंट द्यायचा आहे. टक्सचा पॉइंट आता इथं पूर्ण उंची आहे आपली, कारण इकडं आपण क्रॉस घेतलेलं होतं. तर इथं पूर्ण आहे म्हणून या टोकाला टेप लावला. आणि टक्सची उंची किती येणार आहे, तर फुल बस्ट आहे 37. बघा आता फुल बस्टचं माप तुम्ही म्हणतात की पुढचा भाग फुल बस्टनी आणि पाठीमागचा भाग अपर चेस्टनी कट केला तर फिटिंग कसा करायचा, हे पण तुम्हाला शंका येतात. तर पुढचा भाग कटिंग कसा केलाय मी बघा, इथं मी अपर चेस्टच्याच मापाने ठेवली खूण, लक्षात घ्या सगळं. आणि आता आपल्याला उभार कुठं असतो किंवा 37 कुठं असतं, तर इथं असतं. मग या राऊंड मध्ये या भागात आपल्याला 37 इंचाचं माप टाकायचं आहे. नीट काळजीपूर्वक ऐका मी काय सांगते ते, आणि तसं करा. आता 37 आपला फुल बस्ट आहे, किती आहे
37. तर 37चा चौथा भाग किती येतो? 9.25. 9.25 मध्ये आपल्याला 1 इंच प्लस करायचे किंवा मग 10.15 येतात, तर 10.5 वर केलं तरी हरकत नाही. हा आला आपला पॉइंट. मग या पॉइंटवर आपल्याला सरळ रेघ ओढून घ्यायचे या पद्धतीने, अशी. हा झाला आपला टक्सच्या उंचीचा पॉइंट झालेला आहे. अजून आपल्याला राऊंड काढायचा आहे. तर इकडून टक्स किती येणार आहे? 37चा 10वा भाग किती येतो बरं? 3.7. तर आपण कितीवर घ्यायचा? 3.25 वर घेऊन टाकायचा. इथं आला पॉइंट. ही फक्त उंचीसाठी पॉइंट टाकलाय मी, लक्षात घ्या. इथून पूर्ण उंची आहे, इथं कट झाली अर्धा इंच, पाव इंच. मग इथून मी उंची टाकलेली आहे टक्सच्या पॉइंटची. नाही तर तुम्ही मला आधी इथं खून केली मग इथं, तर इथं ही परफेक्ट असते. काय तर 10वा भाग, छातीचा 10वा भाग टाकायचा इथं. आणि आता तिथून खाली आपल्याला सरळ रेष ओढायचे. तर इथं किती टाकले आपण? 3.25 ना. हे बघा, तर इथं पण 3.25 वर एक खून करून घेऊया अशी, आणि एक सरळ रेष ओढून घेऊया या पद्धतीने. कटोरी ब्लाउज दाखवते मी तुम्हाला. आता काय करायचंय आपल्याला? हा जो टक्स पॉइंट जो आलेला आहे आपला, इथंच बरोबर आपल्याला अप्पर चेस्ट, सॉरी, फुल बसचं माप टाकायचंय. तर 37चा चौथा भाग किती येतो? 9.25. किती? 9.25 येतो. हे बघा. आणि तिथून पुढे आपल्याला 1.5 इंच मार्जिन घ्यायचंय या पद्धतीने आपलं. आणि हे इथं 9.25 आहे, बरोबर. तर ही खूण अशी जाणार आहे आणि ही खूण अशी जाणार आहे. आता इथे एक तुम्हाला अजून एक सांगते मी. तर बघा, ब्लाऊज आपण घडी घातली, समजा एखादा ब्लाऊज घेऊन दाखवते मी तुम्हाला. आता बघा, मी इकडून पण ही टीप व्यवस्थित धरते फिटिंगच्या इथं, अजिबात मागे पुढे केलेली नाही, तुमच्या समोर करून दाखवते. हे पण मी व्यवस्थित एका साईडचे करून घेतलेलं आहे. तरी सुद्धा बघा, मला इथं कमी पडत नाहीये ब्लाऊज अजिबात. हे बघा, हे मी शिवलेले आहेत, माझ्या या कटिंगनुसार ब्लाऊज शिवलेले आहेत. तर कमी पडतंय का बघा? जरा सुद्धा कमी पडत नाही इथे. पण इथं आपण हे व्यवस्थित केलं, दुसऱ्या ब्लाऊजांना बघा असं व्यवस्थित केलं, तर इथं बघा एवढा असा गॅप दिसतो. मी इथं घडी घालून दाखवते. असा गॅप दिसतो बघा, एक एक बोटाचा किंवा 1 इंचाचा असा गॅप दिसतो. तो गॅप का दिसतो? तर हे आपण फुल बस्टच्या मापाने हे कटिंग करत नाही. इथे आपल्याला फुल बस्ट टाकावी लागते, तेव्हा मग तो तसा गॅप नाहीसा होतो. या पद्धतीने तुम्ही इथे फुल बस्ट टाकायची आहे, म्हणजे 37चं माप इथं टाकायचंय. आता या रेघेवर आपल्याला मी रेघ दाखवते इथं 5.5 वर, जर आपण अप्पर चेस्टचं माप टाकलं ना मगाशी पाठीच्या भागाला, इथून खाली 5.5 घेऊन अप्पर चेस्टचं माप टाकलं किती? 35चं, बरोबर. पण फुल बस्ट आपण कुठे टाकायचे? पुढच्या भागाला इथे टाकायचे. येते का लक्षात तुम्हाला? इथे टाकायचे. आता तिथून खाली आपल्याला काय करायचं? हे झालं एवढं माप तुमचं. आता आपण नेहमीच्या कटिंगला काय करतो? क्रॉस पट्टी. क्रॉस पट्टी कितीवर घेतो? तर 2.5 वर. मग 2.5 वर एक खून करून घेऊया इथं या पद्धतीने, आणि ही लाईन मारून घेऊया, बरोबर. ही झाली क्रॉस पट्टीची लाईन. क्रॉस पट्टीसाठी इकडून आपण 1/2 इंच वर घेत असतो, बरोबर. आता हा आपला मध्य आलेला आहे टक्सचा. तर हा जो आपण कटोरी जोडण्याचा जो पार्ट तयार करणार आहे, तो कसा करायचा बाबा? इथं किती घ्यायचं मग? तर हे माप बघायचं किती आहे, आणि त्याचे 3 भाग करायचे. तर किती आहे हे दाखवते करून मी. तिसरा भाग. कॅल्सी आहे का पण या मोबाईल मध्ये? नाहीये. हे किती भरलं आपलं? 9.5 भरतंय. 9.5चे समान 3 भाग किती येतील? 3 त्रिक 9, आणि अर्ध्या भागाचे किती आहेत? 1 2 3 4. 4, तर मग 1 किंवा 3.25 ठेवूया आपण. मग इथून किती घेऊया आपण? हे 3.25.
हे बघा 3.25 घेतलं आणि उरलेली कटोरी होणार आहे आपली 6.25ची कटोरी किंवा मग 6ची कटोरी समजा ठेवली तर 3.5 वर ही खून करून घ्यायची, ही 3.5 वर खून करून घ्यायची आणि या रेगेपर्यंत सरळच द्यायचं ती रेग अशी या पद्धतीने. आता काय करायचंय, हा जो गोल आलेला आहे आपला तिथे एक पॉइंट द्यायचा आणि इथून 2.5 इंचावर किंवा 2.25 दिला तरी चालेल, पण याच्यापेक्षा वर जातोय तर 2.5 इंचावर. आता इथं ठराविक माप नसतं 2.25 वर घ्या किंवा 2.5 वर घ्या, या पॉइंटवर जुळतं सगळं. तुमचा जर 7चा गळा आहे तर इथं पॉइंट येणार आहे, 6चा गळा असता तर इथं पॉइंट आला असता. म्हणून या पॉइंटवर इथलं हे माप ठरवायचं म्हणजे कटोरीचा आकार व्यवस्थित येतो. तर हे बघा 2.5 आणि 7च्या खाली गळा नसतोच पुढचा, घेऊ पण नका. अगदी ते फॅन्सी ज्या महिला असतात त्यांना तो आकार चांगला दिसतो. या पद्धतीने आता हा पॉइंट, हा 2.5 इंचाचा पॉइंट असा जुळवत आणायचा आणि हा आकार द्यायचा किंवा मग तुम्ही याच्याने सुद्धा देऊ शकता असा. हे बघा ही रेग जरा सरळ उभ्या अजून ओढून घ्या, अशी सोपं करून सांगते अशी. आणि आता इथे 2.5 इंचाचा पॉइंट, हा एक पॉइंट, हा मिळून या रेगेला हे असं टेकवायचं माप आणि असा आकार देऊन घ्यायचा. हे झालं कटोरीचं आपलं आणि हा झाला कटोरी जोडण्याचा पार्ट. आणि हे बघा आता इथं आपण क्रॉस पट्टीला 1.5 इंच वर घेतलं तर इकडे साधारण 2.5 इंचापर्यंत जायचं, अशी खून करून घ्यायची आणि हा असा गोलाकार देऊन घ्यायचा. बरोबर, एवढं झालं. समजलं असेल तर आता हे कटिंग करून घेऊयात. मी इथून कटिंग करून घेते कारण इथं आपल्याला क्रॉसपट्टी वाढवायची किंवा मग 1 इंच वाढवून घ्या. तुम्हाला 1 इंच वरती अर्धा इंच आणि खाली अर्धा इंच क्रॉसपट्टी जोडायला लागणार आहे आपल्याला, म्हणून मग 1 इंच वाढवून घ्यायचं किंवा 1.25 इंच घेतलं तरी चालेल. जेवढं तुम्हाला मार्जिन लागतं तेवढं तुम्ही इथे घेऊ शकता. या पद्धतीने क्रॉसपट्टी पण आपण अशी वाढवून घ्यायची. यात पण कमी जास्त करायचं आहे नंतर. ही परफेक्ट क्रॉसपट्टी नाही, तर कटिंग करण्यासाठी मी तुम्हाला हे दाखवलेलं आहे. अगोदर हे कटिंग करून घेऊया सगळं आपण. ही क्रॉसपट्टी आहे आपली, ती पण बाजूला काढून घेऊया. या पद्धतीने क्रॉसपट्टी निघाली आहे, ही व्यवस्थित करायची आहे अजून. आणि इथून ही कटोरी बाजूला काढूया. हा पण गळा कापून घेऊया असं. हा भाग झालेला आहे आपला कटोरी जोडण्याचा. ही क्रॉसपट्टी आहे. तर आता कटोरी कशी वाढवायची ते पण दाखवते, पण त्याच्या अगोदर हे मी सांगते तुम्हाला. ते आपलं कटिंग आलेलं आहे त्याला पण इथे आपल्याला हे तिरकं जे दिसतं ते सरळ करून घ्यायचं. कसं घ्यायचं तर इथे जर आपण पाठीच्या भागाला इथे कट करतो ना असं, तर इथे काय करायचं, या भागाला कट करायचं, क्रॉसपट्टीला नाही. तर 1.25 इंच इथे पण आपण खून करून घेऊया अशी आणि ही तिरकी अशी कटिंग होणार आहे अशी. हे कट करून टाकायचं. या पद्धतीने आपली ही कटोरी जोडण्याचा पार्ट झालाय. आता आपली ही क्रॉसपट्टी कशी ऍडजस्ट करायची बघा. हे इथं लावून घ्यायचं बरोबर असं. हे बघा असं लावून घ्यायचं. इकडे लक्ष देऊ नका कुठं जातोय ते ब्लाऊज, इथं बघायचं फक्त. हे कोपऱ्याला कोपरे व्यवस्थित लावून घ्यायचे आणि इथं खून करून घ्यायची. जिथपर्यंत हे जे क्रॉसपट्टी आलेली आहे आपली तिथं खून करून घ्यायची अशी. हे आपले क्रॉसपट्टीच्या उंचीचं माप निघालेलं आहे. किती आहे तर 2 इंच. किती आलं, 2 इंच आलेलं आहे. हे बघा 2 इंच आलेलं आहे. तर आपल्याला मार्जिन लागणार आहे खाली आणि वर जोडायला, तर मग किती लागणार 1 इंच. तर 3 इंचाची आपण काढायची. आता इथून खाली मी 3 इंच घेते याच क्रॉसपट्टीवर. हे बघा
असे. आणि इकडं पण 3 इंच घेते या पद्धतीने. आणि एक रेघ मारून घेऊयात अगोदर या पद्धतीने अशी. आता काय करायचंय आपल्याला, क्रॉसपट्टीचं मी नंतर सांगते, कटोरी अगोदर घ्यायला लागणार आहे. कटोरी तयार नाही झालेली आपली. कटोरी तयार झाल्याशिवाय क्रॉसपट्टीची उंची काढता येत नाही. तर आपण कटोरी काढून घेऊया. अशी मी लावून घेते अगोदर, जड काहीतरी ठेवते याच्यावर आणि चारी बाजू आखून घेऊया. या पद्धतीने मी कटोरी आखून घेतलेली आहे. ही रेष इकडे सरळ करून घेऊया अशी, आणि इथे असं. आपल्याला दोन्ही साईडला वाढवावं लागणार आहे. तर बघा, इथे मार्जिन वाढवलेला आहे सुरुवातीला आपण, लक्षात येते ना? हे बघा, हे मार्जिन आहे आपलं कटोरीचं, त्यामुळं इथं वाढवायचं नाही, फक्त इथं वाढवायचं या पद्धतीने. आणि काय करायचंय, इथून इकडे 1.5 इंच कटोरी वाढवायची. ही सोपी पद्धत आहे एकदम. इथून इकडे 1.5 इंच आणि इथून इकडे 1.5 इंच असं. या पद्धतीने आपल्याला ही कटोरी वाढवून घ्यायची अशी. आणि आता इथं काय करायचंय बघा, इथं 1.5 इंच घेतलं तर साधारण 3-3.5 इंचावर इथं 1 इंचच घ्यायचं. किती घ्यायचं? 1 इंच. इथं 1.5 तर इथं 1, आणि हे 2 डॉट आहेत ना, ते तिरकी रेष ओढून घ्यायची अशी. या पद्धतीने तिरकी रेष ओढून घेतली. इथं आपल्याला जेवढं मार्जिन कटोरी जोडायला लागतंय तेवढं जोडून घ्यायचं मार्जिन. आणि हे बघा, इथं असं जोडायचंय या पद्धतीने. हा आकार इथे जोडून या रेघेला मिळवायचा असं. हे झालं सगळं वरचा भाग. उंची मिळालेली आहे मेन कटोरीची. किती आहे? 3.25 आणि 1 रेघ. तेवढंच इथं पण टाकायचं. 3.25 आणि 1 रेघ इथं येतंय, बरोबर. आता याचा मध्य काढायचा पूर्ण कटोरीचा. किती आला? 9.25 असा. हा झाला मध्य. पण या कटोरीवर आपल्याला वरती किती पॉइंट आलेला होता? 1.5 इंच. तर 1.5 इंचावर हा पॉइंट देऊन घ्यायचा असा, आणि ही रेष अशी सरळ खाली आणायची. आता बघा काय करायचंय, तर इथं टक्सची उंची किती द्यायची, बरोबर. तर आपण इथं अंतर किती घेतलंय? 10वा भाग घेतलाय, बरोबर ना. 4.25 इंच 10वा भाग आला. तर सरळ त्याच्यातून 1 इंच कमी करायचे. 4.25 मधून 1 इंच कमी केले तर किती आले? 3.25. आणि त्याच्यासाठी आपल्याला क्रॉसपट्टी जोडायला मार्जिन हवंय, म्हणून हे मार्जिन साठी. तर टोटल किती भरती आपली ही? 3 इंच, बरोबर. मग आता हे मार्जिन जे घेतलंय आपण, ते मार्जिन आणि हे अशी रेघ ओढून घ्यायची. पण मी इथं डॉट डॉट रेघ ओढून घेणार आहे, कारण ही कट करायची नाहीये आपल्याला. ह्याचं पण सिक्रेट आहे महत्वाचं, ते मी सांगते नंतर. इथं पण तुम्हाला डॉट डॉट करून दाखवते या पद्धतीने असं. आता आपल्याला काय करायचंय, 1.5 इंचाचा टक्स द्यायचा आहे आपल्याला, जो वाढवून घेतलाय तो. मग असा 1.5 इंचाचा हा टक्स इथे देऊन घेतला. या साईडला पण 1.5 इंचाचा टक्स घेऊन घेतला. आणि मग या टक्सच्या रेघा ओढून घेऊया अगोदर. तर इथपर्यंत न देता जरा खाली ओढत आणायच्या. या सुद्धा अशी खाली आणायची. जास्त द्यायचं जरा, याच्यापेक्षा खाली. का द्यायचं ते सांगते मी. आता आपला इथं किती टक्स भरलाय? 3 इंच भरलाय. पण आता इथपर्यंत मोजून बघा तुम्ही किती भरतोय. किती भरला? 2.5 इंच भरला, बरोबर. मग हा 2.5 इंच आपल्याला 3 इंच पूर्ण होणार आहे का? नाही. म्हणून मग खाली वाढवून घ्यायचा असा, बरोबर. इथं पण 3 इंच आणि या साईडला पण 3 इंचावरच खूण करायची अशी. बघा, इथं एवढा गॅप पडला असता आणि इथं एवढा गॅप पडला असता की नाही. याच्यासाठी अगदी परफेक्ट जर कटोरी बसवायची असेल तर या पद्धतीने कटिंग करा. खूप जीव तोडून तुम्हाला मी दाखवत असते. तर अशी कटिंग करा, तुमचा ब्लाऊज अजिबात चुकणार नाही.
आणि ही इथं जोडूया। आता काय करायचं, हे इथं असा गोल राऊंड करून घ्यायचा बघा, इथं पण बसला, इथं पण बसला आणि इथं पण टेकलं आणि मग हा असा राऊंड द्यायचा। या पद्धतीने आपली ही कटोरी तयार झालेली आहे। तर आपण कटिंग करूया बघा। आता आपण जर हे इथं असं मिळवून अशी मिळवली असती, नेहमीसारखे जे सगळे दाखवतात तुम्हाला व्हिडिओमध्ये तशी जर मिळवली असती तर कटोरी बघा, जेवढं मी डार्क करते ना हे, तेवढी तुम्हाला कटोरीची उंची कमी पडली असती आणि मग काय झालं असतं, गळ्यातून ब्लाऊज खाली कटोरीच्या दिशेने ना खेचला गेला असता आणि मग ती जी शोल्डरची टीप असते ती पुढे येते। ते होऊ नये म्हणून या पद्धतीने कटिंग करत जा, एवढी तुमची कटोरी कमी झाली असती। तर इतकं बघा, तुम्हाला सविस्तर कुणी दाखवणार पण नाही, तर मी इतकं सविस्तर तुम्हाला सगळं सोपं करून सांगत असते। तर नक्की लाईक करा व्हिडिओला आणि कमेंट करा। लाईक तर खूपच कमी येतात माझ्या व्हिडिओला, लाईक करायला कंटाळा करता तुम्ही। लाईकचं बटन दाबा पहिलं, व्हिडिओ आवडला असेल तर। बघा किती मी सोपं सांगत असते तुम्हाला। या पद्धतीने कटोरी आपण सगळी कापून घेऊया। सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि लाईकचं बटन दाबा। ही झाली कटोरी। आता ही कटोरीचा टक्स पण तुम्हाला दाखवते मी करून। तर हा टक्स बघा, इथे टक्सला आपण कट मारून घेऊया म्हणजे समजेल। या पद्धतीने असा बरोबर टक्स मारून घ्यायचा। या पद्धतीने असा टक्स मारून एक पिन लावून दाखवते तुम्हाला। आता हे तुम्हाला जास्त दिसतंय इथं, पण जेव्हा आपण शिवतो ना, कटोरी जोडतो ना, तेव्हा हे परफेक्ट बसलेलं असतं। हे बघा, या पद्धतीने अशी कटोरी बसणार आहे आणि खोलगट पण बसणार आहे, एकदम परफेक्ट खोलगट होते कटोरी। आता इकडे आपल्याला हे मार्जिन जाणार आहे काज बटनासाठी आणि इथं मार्जिन जाणार आहे हा पार्ट जोडण्यासाठी। तर कटोरी आपली कितीची तयार झाली मी दाखवते। बरोबर 6 इंचाची कटोरी तयार झालेली आहे। हे बघा, इथं पकडते मी, 6 इंचाची कटोरी तयार झालेली आहे, एकदम परफेक्ट माप आहे हे। आता इथं जर तुम्हाला सरळ दिसत असेल, हे जर असं सरळच दिसतंय तर थोडंसं आतून कट केलं तरी चालू शकतं, असं इकडं। तर एवढं आपण कट करून काढूया म्हणजे छान दिसेल कटोरीचा आकार असा। या पद्धतीने असं। आता मी तुम्हाला दाखवते क्रॉसपट्टी कशी ॲडजस्ट करायची। तर क्रॉसपट्टीला बघा, हे अडीच इंचावर आपण, सॉरी 3 इंचावर, जे आपलं हे माप आलं किती, हे माप किती आलं, इथं खून करून घेतलेली होती आपण, काढून घेऊया। आणि 2 इंच भरलेले आहे, तर 2 मध्ये आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचंय, तर 3 इंचाची क्रॉसपट्टी काढायची। तर 3 इंचावर ही खून करून घेतलेली आहे मी, इथं पण 3 इंचावर खून करून घेतली आणि ही सरळ रेष मारून घेतली। आता काय करायचं आपल्याला, ही उंची किती ठेवायची नाही का, रुंदी, तर आपली कमरेचा चौथा भाग किती होता, 7.5, त्यामध्ये 2.5 इंच प्लस करायचे। हे बघा 2.5 इंच, आणि मग इथं ही कट होणार आहे अशी, एवढी एक्स्ट्रा आहे ती काढून टाकूया या पद्धतीने। आता काय करायचं आपल्याला, हा कटोरीचा जो भाग आहे इकडचा असा, तो इथं लावायचा आहे, इथं बरोबर, आणि थोडी कटोरी अशी झुकवायची या साईडला, या साईडला। हे बघा, थोडीशी अशी तिरकी काढायची। किती काढली तिरकी मी बघा, पट्टी लावून दाखवते। इथं सरळ लावली पट्टी, एवढी अशी अर्धा इंच बाहेर काढायची। आणि काय करायचं, इथं हे मार्क करून घ्यायचं,
कटोरीचा जो आकार आलेला आहे या टक्स पर्यंत मार्क करायचा असं इथं असं, आणि मग इथून इकडं ही अशी येणार आहे या पद्धतीने. अशी ही कटोरीची सॉरी क्रॉस पट्टीचं पण कटिंग असं झालेलं आहे या पद्धतीने. तर हे तुम्हाला लावून दाखवते मी. ताईंची कमेंट होती त्यांना ब्लाऊज शिवायचा आहे याच मापावर, तर मी हे इथं लावून दाखवते बरोबर तुम्हाला. हे बघा असं इथं बाहेर आले तेच तर 37 साईजचं माप असल्यामुळे ही कटोरी आपण इथं लावली अशी, आणि ही क्रॉस पट्टी इथे बसणार आहे. हे बघा इथे बसणार आहे. समजलं? या पद्धतीने तुम्ही कटिंग करून बघा, अगदी परफेक्ट येते. आणि ब्लाऊज शिवून मला कमेंटमध्ये सांगा कसा बसला तुम्हाला ब्लाऊज. तर चला तर मग एका कमेंटवर मी हा व्हिडिओ तुम्हाला दाखवलेला आहे, तर सर्वांच्याच फायद्याचा होईल अशी आशा करते. आणि लवकरच भेटू नवीन टॉपिकसह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, स्वस्त राहा, मस्त राहा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, आणि सबस्क्राईब केलं नसेल अजून तर जाऊन सबस्क्राईब पहिलं करा आणि बेल आयकॉनची घंटी दाबा, म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ मी माझे आलेले नोटिफिकेशन येत राहील. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.